हाय सगळ्यांना. काय आली टेरेस वरती आली, जरा वातावरण छान आहे. टेरेस वरती आले शेंगा वाटाण्याचे घेऊन सोलायला. आणि काल मला काही जमलं नाही व्हिडिओ करायला. काल आमची होती ॲनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस 20वा. आणि काल काय झालं, गंमतच झाली. सकाळी माझ्या वडिलांचे फोन आला. वडील म्हणजे आम्ही भाऊ म्हणतो वडिलांना. त्यांचा फोन आला कामानिमित्तच, काय शेतातली कामं किंवा काय बरे का ह्याच्या संदर्भात येतोच त्यांचा नेहमी फोन. पण काल आलेला फोन आला, मला वाटलं शुभेच्छा द्यायलाच फोन आलाय. शुभेच्छा द्यायला नव्हता तो, असंच बोलणं झालं. 2-3 वेळा त्यांचा फोन आला कामासंदर्भातच, नाहीच त्यांनी शुभेच्छा. परत माझ्या आईचा फोन आला. आईला पण आम्ही ताईच म्हणतो, लहानपणापासूनच ताईच म्हणतो. आणि तिने दिल्या शुभेच्छा. तिला मग सांगितलं मी, म्हटलं भाऊंचा अगं फोन आलेला, काय शुभेच्छा दिल्या नाहीत, बहुतेक त्यांच्या लक्षात नसेल. तर मग तिने सांगितलं असेल ना की फोन शुभेच्छा नाहीत दिल्या असं. त्यांनी फोन केला. त्यांच्याकडे पण स्मार्टफोन आहे, स्टेटस वगैरे बघतात. पण त्या दिवशी म्हणजे काल त्यांनी बघितलंच नाही स्टेटस. काम होतं, कामात होते, जरा शेतातली कामं होती. मग त्यांनी फोन केला. म्हटले नाही माझ्या लक्षातच नाही, माझ्या लक्षात असतं तर मी दिल्या असत्या ना शुभेच्छा. मग असू द्या म्हटलं, चालतंय, त्याला काय. तेव्हा मी आपलं सहज बोलले म्हटलं ताईला. मग राहून गेलं, झालं ते. दिवसभर काल मला काही जमलंच नाही. काल मंदिरात वगैरे गेलेलो. काल काय जमलं नाही मला व्हिडिओ करायला, कारण आमच्या ह्यांना आवडत नाही ना सोशल मीडिया, हे व्हिडिओ, हे ते जे काय करायचंय ते तुझं तू कर म्हणतात. म्हणजे काल काय जमलंच नाही, दिवसभर बिझीच होता दिवस कालचा. म्हटलं चला आज बसली टेरेसवरती, तरी चला करूया व्हिडिओ, नाही का. काल केक वगैरे आणलेला, बाहेर गेलतो आम्ही, मंदिरात गेलो होतो. तिथं पण मला व्हिडिओ काढायचा होता, पण नाही, मी ह्यांच्यामुळं नाही काढला. म्हटलं कशाला, त्यांना आवडत नाही तर निदान एक दिवस तरी त्यांच्या मर्जीप्रमाणे. आणि मग दिवस गेला आमचा असाच सगळीकडं फिरून हिंडून, काय गेला. म्हणजे 20वा वाढदिवस होता आमचा लग्नाचा. मग आज म्हटलं करूया व्हिडिओ. रात्री मग 8:30, काल दिवसभर काय सासूबाईंचा फोन नाही, सासऱ्यांचा नाही, त्यांच्या पण लक्षात नव्हतं. ते पण ॲक्टिव्ह असतात मोबाईल, सोशल मीडियावर वगैरे. त्या म्हटल्या 11:30 वाजता फोन आला. आत्ता मी स्टेटस बघितलं अंथरुणावर पडल्यावर, तेव्हा समजलं की तुमचा लग्नाचा वाढदिवस आहे. म्हटले आई गो, विसरले म्हटले मी, माझ्या कशा काय लक्षात नाही. मग त्यांनी केला. म्हटले सॉरी, उशीरच झाला जरा. म्हटलं असू द्या हो, चालते. म्हटले आता आम्ही म्हातारे झालोय, नाही लक्षात राहत आमच्या. चालते. पूर्वीची लोक कुठे वाढदिवस वगैरे करायचे, लक्षात पण नसायचं कुणाच्या ना की वाढदिवस आहे, जन्माचा वाढदिवस आहे किंवा काय काय नाही. पूर्वीच्या लोकांना वाढदिवस हेच काय माहिती म्हणजे नसायचं. आता हे सोशल मीडिया, आता वाढदिवस करतात हौसेनं. पूर्वीच्या लोकांचे पण आता मुलं त्यांच्या हौसेने, सुना मुलं करतात वाढदिवस साजरे. आधार कार्डवर जन्मतारीख भली ती खोटी असली किंवा काय, तरी त्या तारखेनुसार वाढदिवस करतात आणि सेलिब्रेशन करतात. चांगलं आहे ना. पूर्वीच्या लोकांनी काय केलेलं नसतं, त्यांची हाऊस मौस तरी होती आता त्या निमित्ताने तरी. आणि मग सासूबाई आमच्या म्हणायला लागले की नाही का सॉरी, उशीर झाला. म्हटलं असू दे, अजून 17 तारीख आहे, 12ला तारीख बदलणार. दिवस वाढदिवस म्हणजे काय आमच्या दोघांसाठी स्पेशल. तर बाकी दिवस सगळा सारखाच, काही सुद्धा बदल नाही. 20 वर्ष झाले लग्नाला, वाटत नाही 20 वर्ष झाले, मस्त झाले. 20 वर्ष गेली आनंदात, छान वाटलं. काल पण मस्त दिवस गेला आमचा. तर म्हटलं चला आता आज व्हिडिओ करूया. शेंगा निवडल्या आणि झाल्यात आता सोलून. बोलता बोलता तुमच्याशी कधी सोलून झाल्या कळलंच नाही. आणि छान वाटलं मग काल. आणि तुम्ही पण तुमचे वाढदिवस करत असालच नेहमी, घरातल्यांचे तुमच्या करत असाल.
तर मग तेवढाच एक दिवस एन्जॉय, निमित्त देवाला जायचं, बाबा आवर्जून आज वाढदिवस आहे तर चला देवाला जाऊया. आणि मग बाहेर गेलो. माझ्या मुलांना पण आवडत नाहीत सोशल मीडियावर व्हिडिओ वगैरे करायला, त्यात येत नाहीत, ते आवडत नाही. काय करायचंय ते तुझं तूच कर, असं असतं एकंदरीत आमच्याकडे. मी करते, मला आवडतं, मुलं करतात मला मदत. मग चला, कसं काय वाटला व्हिडिओ ते मला सांगा. तुम्ही तुमच्या वडिलांना काय म्हणता कमेंटमध्ये ते पण सांगा. आणि एन्जॉय करा प्रत्येक दिवस. चला तर मग बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन वेगळं रेसिपी किंवा काय गप्पा घेऊन. बाय.